वैताग आलाय मला या जेवणाचा आणि आयुष्याचा पण. तुम्ही पोचताय म्हणून किती दिवस या खोराडात राहायचंय मी. तुला काय तर सुट्टीवर फिरायला पाठवलंय? वैताग आलाय म्हणे. इथं आहेस ना म्हणून जिवंत तरी आहेस. तेच 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 ऐकून कटाळा आलाय मला. ताईसाहेब तुम्हाला एवढंच वाटतंय ना तर हे तर राहून बघा, कळेल तुम्हाला मी काय म्हणतोय ते. जीभ फारच वळवळतीये रे तुझी. कुणी सांगितलं होतं बाबूवर हल्ला करायला? म्हणजे मग काय करायला पाहिजे होतं? त्या तेजाला माझा जीव घेऊ द्यायचा होता. त्यानं माझा जीव घ्यायच्या आधीच मला त्याचा जीव घ्यायचा होता. पण ह्यो विषयच संपून टाकायचा होता कायमचा. संपला का मग विषय? नाही ना? तुला काय वाटतं बाबूला मारणं इतकं सोपं आहे? मी होते ना म्हणून वाचलास, नाही तर बाबूने तुझी खांडोळी केली असती. तुला कळतंय का रे मूर्खा? तू तेजाच्या विरोधात होतास तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्या वैदेहीवर वार करून ना तू बाबूच्या नजरेत आलायस. इथून बाहेर पडशील आणि मरशील. आणि एवढं सांगून पण तुला बाहेर जायचं असेल ना तर जा, निघ निघ आणि मर एकदाचा. मला काय हौस नाही आली तुला पोसायला. जा निघ. ताईसाहेब नाही म्हणजे मला भीती वाटते ना? मी सांगते ते ऐक आणि गप गुमान इथं पडून राहायचं. थोडी कळ काढ. माझ्याकडे तुझ्यासाठी एक वेगळाच प्लॅन आहे. प्लॅन? कसला प्लॅन? तुला पॉलिटिक्स मध्ये मोठा व्हायचं आहे ना? मला तुला आमदार बनवायचंय. ताटात एक पदार्थ कमी कमी असल्यासारखं वाटतंय का नाही, है ना? कमी सगळं काय ते म्हणजे भात आहे, भाजी आहे, वरण आहे, पापड पण आहे. तुझ्या पण ताटात सगळं दिसतंय. चष्मा वगैरे लागला का काय तुला? काय ग, तू आज शिरा बनवणार होतीस ना? काय झालं त्याचं? बनवलाच नाहीस ना शेवटी? केलं ना. बनवलाय? अगं मग काय मुरवट ठेवलायस का काय लोणच्या सारखा? हा घेऊन ये की, खातील सगळेजण. कमाल आहे ना जालिंदर. हा माई कमालच. म्हणजे सुनबाईंनी शिरा केलाय आज. यांनी शिरा केला याचं कौतुक आहे, पण आपल्या शालाकात आहेत ना लोणचं मुरवत घालतात हे माहितीये. ही कमाल नाही का? ते पण बरोबर आहे. बाबा काही शिरा दिसतोय. हा वास किती भारी येतोय एकदम. हा सगळं भारी झालेलं दिसतंय. मामा खायच्या आधीच कसं काय बरं कौतुक करता तुम्ही? आता शिरा दिसतोच एवढा भारी आहे, तो खायला केवढा भारी लागल. हा तुपात केलेला दिसतोय, काजू बदाम पण टाकलेले दिसतात. बाबू भरभरून काजू बदाम टाकले. मक्तेदारांच्या घरचा शिरा. माईसाहेब वाढू तुम्हाला? वाडा वाडा. पहिला मान माईंचा. माई
खा की. तुझ्या सुनांनी स्पेशल शिरा केलाय. आणि जरा सांग तुझ्या भाषेत कसं झालंय ते. सांगते. वाडा. ठेवायचं. बया, मला नको बाई तुझं पायनॅपल फिनॅपल शिरा. माईचं तोंड बघूनच कळतंय कसं झालं असेल ते. 100% गॅरंटी देऊन सांगते, भंगारच झाला असणार. हा कमाल आहे. छान झालंय शिरा. आम्हाला वाटलं तुम्हाला, पण तुमच्या हाताला जादूही चव आहे. नाही, आम्ही काय म्हणतो, आता सुनबाईंच्या हातचा शिरा प्रत्येक आठवड्याला बनायला पाहिजे. काय चालतंय की, बेस्ट एकदम. चला का ताई, खाऊन बघा की शिरा. क्या नको, मला नको. माझं का नाही पोट खराब आहे, मला नाही खायचा शिरा. मी काय म्हणते वैदेही, बाजूला काढूनच ठेव तरी पण. नाही काय आहे, आमची ताई नाही नाही म्हणती आणि नंतर 3.5 हाणती. आपण गेलं की बरोबर खाणार. नाही सांग की ग. काय बरोबरच बोलतायत की. हे बरं, जाऊ दे तिचं सोड, पण माझ्यासाठी काढून ठेवा. म्हणजे आत्ता जरी नाही खाल्ला तरी नंतर मी खाणार आहे डेझर्ट म्हणून. नाही, तुम्हाला खायचं तेव्हा खा, मला आधी द्या, मला भूक लागली.